गोडी नाही, बुद्धी असूनही चालत नाही, तर यास मानव म्हणावं का? ओळखलात का मला? मी आज सावित्री ज्योतिराव फुले, सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या नेवसे पाटलाची मी कन्या. अवघ्या 9व्या वर्षी ज्योतिराव फुले नावाच्या व्यक्तीशी माझं लग्न झालं आणि हळूहळू मला कळावं लागलं की ज्या माणसाशी माझं लग्न झाले ना, तो साधा सुद्धा माणूस नाही, तर या संपूर्ण जगाला ऊर्जा देणारा क्रांतिसूरक आहे. पण त्या काही बाळांना उमरा ओलांडण्याची पद्धत नव्हती. बाईच्या जातीनं कसं, आपण बरं, आपलं घर बरं आणि घरातली माणसं, स्त्री पुरुष उच्च नीच असा लई भेदभाव होता आणि या सर्वांवर एकच उपाय होता, तो म्हणजे शिक्षण. शिक्षणाचा ध्यास एकच खोड ज्योतिरावांच्या मनात होता. ज्योतिराव फुले शिक्षणाचा प्रसार करत असताना फरा नावाच्या ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाल्या, मिस्टर फुले, तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना, सो बीकॉम एज्युकेटेड, सो फर्स्ट वुमन एज्युकेटेड, पण तुम्ही माणसं वुमनला घराबाहेरच पडू देत नाही, सो बॅन मिस्टर फुले. झालं, ते आले माझ्याकडे पाटी पेन्सिल घेऊन आणि मला म्हणाले, सावित्री, आजपासून मी तुला शिकवणार. झालं, सुरू झालं माझा अभ्यास. का नावेल आंटी, आकार उकार बेग बेबे तुमच्या बेटचा हात घ्या. मी लिहायला शिकले, वाचायला शिकले आणि काव्य सुद्धा रचू लागले. आणि अशातच 1 जानेवारी, होय शनिवारी 1 जानेवारी 1848 ला पुण्यातील भिडेवाड्यात आम्ही आमची पहिली शाळा सुरू केली. मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा. शियापटासारखं जगाल तर काम तमाम होईल, पण जर वाघासारखं जगाल तर नाम होईल. पण धर्माचं मात्र, पण समाजाचं मात्र धर्म बुडाला म्हणून कोल्हापुरी सुरू होत आहे. अहो, एखाद्या साधारण माणसानं शिक्षण घेतलं तर कोणता धर्म बुडतो? धर्मासाठी माणूस आहे का माणसासाठी धर्म? शाळेत जाताना चिखल फेकलं तरी मी सहन केलं, शेण फेकलं तरी मी सहन केलं, तुटलं तरी मी सहन केलंय. आता माझ्या सहनशीलतेचा अंत खरा होता. अचानक एक धदिंगा माझ्या समोर येऊन बसतंय. अगं एक टावळे, कुठं निघालीस? आधी आमच्या आळ्याबाळांना शिकवणं बंद कर. अगं तुला तुझी आबरू प्यारी आहे का ते शिक्षण? कदाचित त्याला माहित नसावी, आम्ही पण ज्योतिराव परिवारांच्या पत्नी आहोत. एक घेतला खनखन त्याच्या कानाखाली लावलं आणि सुनावलं, आत्ता आला तर थोबाड फुटलाय, पण जर पुन्हा आला तर तुझ्या रक्तानं ही धरती रंगवेल. स्त्री कोणत्याही जातीची किंवा धर्माची असो, ती नेहमी अन्यायाची बळी ठरत आली आहे. अहो, एखाद्या स्त्रीचा नवरा वारला तर त्यानं सती जायचं? अहो, तिचा नवरा वारला तर त्याच्यात त्याचा काय दोष? म्हणून आम्ही काम केलं. इंग्रज सरकारांकडून सतीप्रथा बंद करून घेतलं आणि अशातच काशीबाई यांच्या मुलाला आम्ही दत्तक घेतलं. म्हणजेच यशवंताला आम्ही दत्तक घेतलं. त्याच्या तुरु धावण्यानं आमचं अंगण कसं भरून जायचं. यशवंताला वाढवलं, शिकवलं, मोठं केलं आणि डॉक्टर सुद्धा बनवलं. आणि अशातच पुण्यात प्लेगची साथ पसरली होती. काकेत गाठी घेऊन लोक धडाधड मारू लागले. तेव्हा आम्ही यशवंताला सांगितलं, यशवंता, आपल्याला हॉस्पिटल उभारायचंय. यशवंतानं हॉस्पिटलही उभारलं. आम्ही त्या रोगांचे उपचार करत होतो. प्लेग संसर्गजन्य होता म्हणून तो कधी ना कधी मलाही होणार होता, पण मुळीच आम्ही जगलो या समाजासाठी. तर मरण पत्करावं लागलं तर मरणा, तुझं स्वागत आहे. अहो, सावित्रीची मी सावित्रीबाई झाली, सावित्रीबाईची मी सावित्री माई झाले आणि बघता बघता आमच्या 18 शाळा झाल्या. सती प्रथा, किशोरकन्या याच्यावर आम्ही मात केलं, कारण आनंद होता आयाबाया शिकण्याचा. म्हणून म्हणते, विद्या विना मती गेली, मती विना नीती गेली. विद्या विना मती गेली, मती विना नीती गेले. गती विना शुद्ध खचले आणि एवढे अनर्थ एका अविद्येने केले. म्हणून कारण एक मुलगा शिकला तर तो एकटाच शहाणा होतो का? तर एक मुलगा शिकला तर तो एकटाच शहाणा होतो, पण एक मुलगी शिकली तर ती संपूर्ण घराण्याला शहाणी करते. म्हणून म्हणते, मुलींना शिकवा, मुलींना वाचवा, देशाची साक्षरता वाढवा. धन्यवाद.